राऊत साहेब, तुम्ही एक विधान केलं की विरोधी पक्षाची एकजूट दिसली हे एक, आणि दुसरं असं म्हणालात की जी मतं फुटली त्या बाबतीत आम्हाला काही मतं फुटतील असा अंदाज होता. नाही, मतं फुटतील असा अंदाज नाही. काही मतांच्या संदर्भात जो संशय होता, आणि हा संशय देशभरातला आहे, तो काय एका राज्यातला नाही ना. संपूर्ण हे इतकं मोठं देश आहे आणि देशामधले इतके खासदार आहेत, प्रत्येकाची प्रत्येकाला माहिती असते. कोणी कोणाला फोन केल्यात, कोण कोणाला भेटलेलं आहे, कोणी कोणाला चहाला बोलवलेलं आहे. हां, त्यांच्याकडे पेगासिस असेल, आमच्याकडे बरेच काही ॲक्सेस असतात ना. नाही, पण राऊत साहेब, त्यात शिंदे शिवसेनेचे खासदार किंवा नेते असं म्हणतात की महाराष्ट्रातून मतं फुटली. अजिबात नाही. शिवसेना युबीटीची 5, एनसीपीची 2 दावा केला जातो. नशीब ते शिवसेना माननीय उद्धव ठाकरे पक्षाची 25 मतं फुटली असं बोलत नाहीत, आणि पवारसाहेबांची 27 मतं फुटली असं बोलत नाहीत. असं विधान करणाऱ्यांचा मेंदू गुडघ्यासुद्धा नाही, त्यांना मेंदूच नाही. हे कोण लागून गेलेत आमची मतं फोडणारे? हे तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये ताकदीनं, त्यांचा अपमान करताय सगळ्यांचा. निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत. हे जे बोलत आहेत कोणी, आज स्वतः विकले गेले, स्वतः शरण गेले, स्वतःचा स्वाभिमान गहाण पडला, स्वतः गुलामी पत्करत आहेत आणि इतरांवरती शिंतोडे उडवत आहेत. हे जे कोणी लोक आहेत गटाचे वगैरे, त्यांना सांगा जाऊन फार शहाणपणा करू नका. नाहीतर नेपाळमध्ये जे झालं आहे ना, लोक रस्त्यावरती आले, हां, तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही. या महाराष्ट्रात लोक खरखत आहेत. महाविकास आघाडीतलेच हे खासदार आहेत असं ते वारंवार असं यासाठी म्हणतात की ज्या प्रकारे काही नाराजी त्यांनी याआधी सुद्धा बोलून दाखवली, काही नाराज आहेत असं. आमच्याकडे कोणी नाराज नव्हतं ना, पवारसाहेबांच्या पक्षात ना, आमच्या पक्षात ना, काँग्रेस पक्षामध्ये अजिबात नाही. नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते. नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते. पण प्रत्येकाची मतं प्रत्येकाला पडलेली आहेत, इतकंच मी सांगतो. नाही, पण यावर फडणवीसांची अशी प्रतिक्रिया आहे, ते असं म्हणतात की वातावरण तयार करून तोंडावर पडायचं अशी विरोधी कोणीही तोंड आहे. एनडीएची मतं फोडू असं सांगितलं, मात्र त्यांना स्वतःचीही मतं राखता आली नाही असं त्यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात स्वतःचं स्थान सांभाळावं. सध्या कोणी असं बोललं नाही की आम्ही एनडीएची मतं फोडू. एनडीएमधलं वातावरण चांगलं नाही आणि एनडीएला मिळणारी मतं तटस्थ राहिली. एनडीएला एरवी मिळणारी बीजेडीची मतं, बिजू जनता दलाची मतं, त्यानंतर अकाली दलाची मतं, केसीआर पक्षाची मतं, ही तटस्थ का राहिली याच्याविषयी बोला. जी तुम्हाला मिळणारी कायम संसदेच्या प्रत्येक मतदानामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये सर्व मतं भारतीय जनता पक्षाला पडलेत. अनेक क्रुशियल बिलं जेव्हा आली, अनेक, तेव्हा ही सगळी मतं भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पडली. ती मतं तुम्हाला मिस्टर फडणवीस यावेळेला तुम्ही घेऊ शकला नाहीत. ह्याच्यावर जर आपण मत व्यक्त केलं तर बरं होईल. आमची 15 अवैध मतं जी आहेत त्याच्या समोरच्या खुल्या या सुदर्शन रेड्डी यांना पडलेल्या आहेत. 315 आमची तेवढीच मतं आहेत. आमची मतच तेवढी आहेत. आपण त्या संपूर्ण गणित दोन्ही सभागृहांचं केलं तर आमच्या मतांचा आकडा त्यापेक्षा जास्त नाहीच. आम्ही एकसंघ आणि एकजूट राहिलो. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही जे म्हणतात की संशय होता, मतं फुटली, काही आहेत होता, तर ही जी मतं फुटली आहेत त्या बाबतीत इंडिया अलायन्समध्ये काही मंथन होणार आहे का, किंवा काही क्रॉस वोटिंग आणि मतं फुटणं काही गरज नाही. काहीही गरज नाही. काहीही त्याची गरज नाही. निवडणूक झालेली आहे. आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहोत.